सगळाच नवीन एक्सपिरियन्स. कॅमेरावर काम आतापर्यंत केलं नाहीये. जरी नवीन फेसेस असले तरी त्यांनी भरपूर थिएटर केलेलं आहे. तर पहिल्यांदा जेव्हा मी दिला नाटे तेव्हा त्याच्या छातीवर पाणी पडलं, तर इथे पडलंच नाही. आणि मग इतकं पडलं की त्याचा आठवडाभर डायरेक्ट इथे गेलो. अच्छा. डायरेक्ट इथे पाणी जाऊ शकते मला त्या दिवशी कळलं. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आज सुंदर प्रकारे एक पत्रकार परिषद पार पडली आहे आणि तुलाविधी देखील झाला आहे. दांगट कुटुंबाने मस्त त्यांच्या नवीन सुनेचा तुलाविधी केलाय आणि आता माझ्यासोबत स्टारकास्ट आहे अवनी आणि धनराज. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर तुलाविधी पार पडलाय. दांगट कुटुंबाने जे काय तुझं स्वागत केलंय, माझ्या ते पहिल्यांदा असं फील करून घेत असेल पहिलीच मालिका आहे आणि पहिल्या मालिकेत एवढं छान प्रकारे तुला ग्रेट करण्यात आलंय. कसं वाटतंय? खरं नाही वाटत आहे. कारण इतकी सुंदर सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं. पण स्टार प्रवाह आणि पोतडी एंटरटेनमेंट या दोघांचं संगम होऊन ही मालिका समोर येणार आहे. त्यामुळे एक गंमत आहे, एक वेगळा विषय आहे आणि काम करायला मजा येते, खूप मजा येते. आणि सगळा स्टारकास्ट जो आहे तो एकदम तगडा आहे. जरी नवीन फेसेस असले तरी त्यांनी भरपूर थिएटर केलेलं आहे. Right. आणि सुनील सर, शरद पोंक्षे सर ह्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते पहिल्याच मालिकेत. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि सगळ्यांकडून शिकते हळूहळू. अर्थात. धनराज, कारण आम्ही जो काही ऍक्ट बघितला त्या ऍक्टमध्ये तर कमाल केली आहात तुम्ही सगळ्यांनी दांगट कुटुंबाने पूर्ण. पण एक म्हणजे भावाभावांसोबतची, बाबांसोबतची वेगळी केमिस्ट्री आणि आता बायको येणार तिच्यासोबत एक वेगळ्या प्रकारे वागायचंय. कशी कसरत होणार आहे पहिल्याच मालिकेत तुझी? कसरत तर भरपूरच आहे, कारण सगळाच नवीन एक्सपिरियन्स. कॅमेरावर काम आतापर्यंत केलं नाहीये, सो ते एक ॲडेड ॲस्पेक्ट आहे तो. पण जसं मी म्हटलं तसं की विनोद सरांनी एवढं डिटेल आमची काळजी घेतली आणि लक्ष दिलं आहे आमच्या कामावर की तो असं वाटलं होतं की खूप त्रास होईल. अरे इनिशियल डेज आहेत तर आपल्याला कसं आपण म्हणजे इथे सेट कसं होऊ. पण विनोद सरांनी हे केलं की बाबा ह्या लोकांना आपण सेट करूनच देऊ आणि मगच आपण त्यांना म्हणू शकतो. राईट. थँक्यू. पण पहिल्या ऑडिशनचा काहीतरी तर किस्सा असेल, कारण अर्थात पहिली मालिका म्हटल्यानंतर काहीतरी तुम्ही करून दाखवलं असेल किंवा एखादा रोल निवडताना अर्थात त्यांनीही तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या असतील फॉलो करायला. तर कशी ऑडिशन झाली आणि कशा प्रकारे या मालिकेसाठी इन झालात? हो सांगू. मला विनोद सरांनी फोन करून बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि विनोद सरांची एक पद्धत आहे ऑडिशनची किंवा काम करण्याची म्हणा, की ते स्क्रिप्टवर जास्त भर देत नाहीत. मग ते म्हणतात की ही सिच्युएशन आहे आणि आता तू कर जे काय करायचं तुला. हा असं कॅरेक्टर आहे, ही सिच्युएशन आहे, आता हे कॅरेक्टर त्या सिच्युएशनमध्ये काय करेल ते तुझं तू ठरव, तुझं तू लिही आणि कर. सो ती पहिली ऑडिशन तशीच होती आणि त्यांनी मला ब्रीफ दिलं की बाबा हे कॅरेक्टर आहे, ह्याच्याकडे काहीच नाही, हा खूप गरीब आहे पण हा खोटं बोलणार आहे आणि काम तसं करून घेतो तो खोटं बोलून स्वतःचं. म्हणजे तो काय कोणाचं वाईट चिंतत नाही किंवा करत नाही, पण ते खोटं बोलून स्वतःच्या कुटुंबाला तो कसं सुरक्षित करतो किंवा पुढे घेऊन जातो, ओके. अशी ती गोष्ट असल्यामुळे त्यांनी सांगितलं की एक काम करतो, असं समज की तू ह्या ऑडिशनला आलायस आणि तू कुठल्या तरी ॲक्टरचा रेफरन्स देतोस की बाबा मी ह्या ॲक्टरचा नातू आहे किंवा मुलगा आहे ओके. आणि तशी ओळख वापरून तू ही ऑडिशन कशी देशील हे सांग. मग मी तसं त्या पद्धतीने ती ऑडिशन दिली. अरे वा वा. तुझ्या बाबतीत? विनोद सरांनी जेव्हा ऑफिसमध्ये बोलवलं होतं तेव्हा गोष्ट सांगितली, गोष्ट आवडली आणि मग म्हटलं ऑडिशन घ्यायची आहे. आणि सरांनी एक सिच्युएशन दिली, सेम स्क्रिप्ट दिली नाही. असं करून दाखव आणि अशी बबली कॅरेक्टर, थोडं हसणारं. आणि एक अजून एक सांगितलं की जोक सांगतो. आणि मला आठवेच ना जोक. म्हटलं असं आपण पटकन सांगणं, एवढी वर्ष झाली, लहानपणी आपण स्कूलमध्ये होतो तेव्हा आपण असे पटपट जोक सांगायचो. आता एवढी वर्ष झाली असं जोक सांगताच येईना मला. सरांनी मला नेक्स्ट बोलले, तू नेक्स्ट टाइम येशील ना जेव्हा मी तुला बोलेल तेव्हा जोक प्रिपेअर करून ये. ओके. आणि मग तो मी जोक प्रिपेअर केला, चांगली ऑडिशन दिली आणि विनोद सरांना आवडली वा. आणि खूप मजा आली त्या प्रोसेसमध्ये. कारण की तो एक्सप्लोअर नव्हता केला मी माझा तो बबली पार्ट, कारण की मी अशी थोडी सिरियस राहणारी, एकदम इंट्रोवर्ट नाही आहे पण नॉर्मल स्टेबल. आणि असे एक खखखिकी असं मला जमत नव्हतं. त्यामुळे
पण तो एक वेगळा माझ्यातला एक वेगळा भाग, अक्षताचा वेगळा भाग मला अवनीमधून करायला मिळतोय. वा. त्याचा मला आनंद आहे खूप. पण आता आम्ही जो काही प्रोमो बघितलाय त्या प्रोमोमध्ये आम्हाला दिसतंय की अर्थात पुरुषांनी सगळी बाई घरात नसल्यामुळे सगळा पसारा करून ठेवला आणि घराचं एक वेगळं दर्शन आम्हाला झालंय त्या घरातलं. तू आल्यानंतर हे सगळं सावरतेस. मुळात हे लग्न जे काही झालंय, ही जी खरी गोष्ट आहे ही नेमकी काय आहे आणि ती कधी उलगडणार आहे? कारण हे लग्न कसं झालंय नेमकं? दोन वेगळ्या विरुद्ध माणसं आहेत आणि तुला खोटं बोलून घरात आणलेलं आहे का? नेमकं काय झालंय? खूप युनिक गोष्ट आहे खरं तर. आणि मालिकाच्या प्रोमोमध्ये जेवढं आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये ती आलेली आहे. आणि आधी आपल्याला फर्स्ट ग्लिम्स दिसते की पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं हो. लग्न होतंय. तर ह्याच्यामागे खूप वेगळी आणि खूप युनिक एक जर्नी आहे त्या दोन कॅरेक्टर्सची. ते कसे भेटतात, पहिली ओळख कशी होते आणि हळूहळू कसा एकमेकांवर त्यांचा विश्वास जडतो. त्याच्या पुढे नाही सांगू शकत मी. पण खूप युनिक आहे, मला बघायला नक्की आवडेल. येस. पण धनराज, कारण आहे ना, जी काही आम्ही स्टोरी बघितली प्रोमोमध्ये, असं कुठेतरी वाटतंय ते पोलीस स्टेशनमध्येही लग्न करताना की तुम्ही दोघेही एक क्वेश्चन मार्क वाटते तुमच्या चेहऱ्यावर एकमेकांमध्ये हार घालतानाही, आणि त्याच्यानंतर कट्टू घरी येतानाही तिला काहीच माहिती नाही घर कसं आहे. सो एक्झॅक्ट ही स्टोरी प्रेक्षकांसमोर येताना पहिल्याच काही एपिसोडमध्ये येणार आहे की ती जर्नी बऱ्याच वेळाची असणार आहे? ती मला वाटतंय खूप वेळ नाही लागावा त्याची ती जर्नी समोर यायला. हां, एक महिन्याभरात तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर होईल. सुरुवातीला एक जरा बेस सेट झाल्यावर तुम्हाला कदाचित लगेचच कळेल की का असं लग्न का झालं पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांनी तिला का घरी आणलं आणि ह्या दोघांची जोडी कशी काय जमली एक्झॅक्टली. ते मला असं वाटतं एक महिनाभरात 25 ते 30. शरद सरांचं जे कॅरेक्टर तुम्ही आता पाहिलं, हां. तर ते पण आता गोष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्टार्टिंगला असणार आहे. त्यामुळे तो जर्नी आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा, जो प्रोमोमध्ये दाखवला एक जर्नी आहे. थोडे दिवस जातील त्यात, पण ती इंटरेस्टिंग जर्नी आहे खूप आणि बघायला मजा येईल. येस. पण प्रोमोमध्ये खूप छान ग्लिम्स आहेत. कारण आहे ना, ते कुकरमधनं वाफ निघणं असू दे किंवा किचनचा काही पसारा असू दे, फ्रीजमध्ये टॉवेल्स असू दे, हे जेव्हा खऱ्या ठिकाणी तुम्ही शूट करत होता तेव्हाची काय हालत होती आणि त्याच्यातले काही BTS फन तुम्ही आम्हाला सांगू शकता का ते शूट करतानाचे? पहिल्यांदा तूच केलं. खरं तर पहिला दिवस होता शूटचा. हां. म्हणजे प्रोमो सर्वात पहिलं शूट केला आम्ही. सिरियलचं शूट सुरू नव्हतं झालं आणि कॅमेराचं गणित असं काही खूप माहिती अच्छा. नव्हतं. पहिल्यांदाच डिरेक्टर सर होते, स्टार प्रवाहकडून आलेले ते, आणि संतोष पाटील सर. आणि BTS म्हटलं तर खूप धमाल आली. 2 दिवस आम्ही ॲक्च्युली दुसरा जो प्रोमो आहे तो आम्ही पहिले शूट केला आहे आणि Okay. पहिला प्रोमो आहे तो नंतर शूट केलेला आहे. ओके. खरं तर काय ना, ते घर खूप व्यवस्थित असं राहतं घर होतं. अच्छा. जेव्हा आम्ही वर्कशॉप करायला गेलो तेव्हा तिथे माणसं राहत होती आणि ते व्यवस्थित एक फंक्शनिंग घर होतं साधं. ओके. आणि ते नंतर आम्ही तसं केलं तर आम्ही त्या घराची ती जर्नी बघितली की अरे चांगलं घर होतं आणि आता हे असं. पण ठीक आहे. पण ते तोंडावर पाणी टाकण्याचा सीन असू दे, तो कसा शूट झाला, किती टेक झाले त्याच्यात? त्याच्यात मी प्रॅक्टिस केली होती. असा एक दगड ठेवलेला हां. आणि त्याच्यावर पाणी फेकणे. ती दगड म्हणत नाही. कारण की काय झालं, पहिल्यांदा जेव्हा मी दिला ना टेक, तेव्हा त्याच्या छातीवर पाणी पडलं, तर इथे पडलंच नाही. सो नंतर प्रॅक्टिस केली आणि मग इतकं पडलं की त्याचा आठवडाभर त्याचा सर्दी. डायरेक्ट इथे गेलो. अच्छा. डायरेक्ट इथे पाणी जाऊ शकते मला त्या दिवशी कळलं. ओके. हां. नाही मग ते एवढं तिने चांगलं फेकलं पाणी की ते डायरेक्ट नाकातून इथपर्यंत मला कळ गेली त्याच ह्याच्यात. आणि नंतर एक असिस्टंट पण होते, त्यांनी ते क्लोजअप शॉट मध्ये ते अजून टाकलं. त्यामुळे नंतर आठवडाभर मी आवाज बसलेलाच होता आवाज माझा. बसला होता. काही डायलॉग डब करावे लागले. बापरे. काही डायलॉग डब करावे लागले. पण किचन मधले सीन कमाल होते माझ्या मते. म्हणजे ते जे काही तू म्हणाल, काय केलं होतं ते कुकरमध्ये, तुम्ही काय बनवलं होतं? चायनीज शेवया. आणि त्या खरोखर अशा तुम्ही खराब केल्या होत्या व्हॉट की तुम्ही चीट केलंय थोडंफार असं? चीट म्हणजे असं काही बनवत तर नाही शूटला. सो चीटच असतं ते. त्याच्यात वाफ येऊ दे आणि जे काय असेल शेवयांचे आम्ही जे टाकले 8 डिपार्टमेंट जे करेल ते. पण मजा आली होती. ती खिडकी वगैरे तुटणं वगैरे, त्या
खऱ्या घराची खिडकी नीट होती ती आम्ही तोडली. हो, म्हणजे ते खरं घर नाशिकमध्ये तसं आहे. हो, घर आहे ते, सेट नाहीये. ओके, सेट नाही आहे. आणि मग तुम्ही हे सगळं त्या फक्त प्रोमोसाठी क्रिएट केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तिथेच शूट होणार आहे तिथे सगळं? शूट आहे, तिथे शूट आहे. ओके ओके. पण ही गंमत आहे खरं तर, कारण प्रोमोज फक्त आत्ता आमच्या समोर आलाय. पहिला एपिसोड येईल तेव्हा काहीतरी कमाल असेलच, पण तुम्हा दोघांची ही पहिली मालिका आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे सगळं आज पूर्ण कट थ्रू. सो खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि माझ्या Thank you so मते much. छानपैकी प्रेक्षकांचा एक सपोर्ट मिळेलच, कारण बाई तुझा आशीर्वाद आहे, सगळ्या बायका आहेच तुमच्या पाठीशी. फक्त जाता जाता एक लास्ट की तुमच्या आयुष्यातल्या अशा एका बाईचा उल्लेख हवा आहे की जिचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही आता या क्षेत्रात पुढे जाऊ इच्छिता. आई अर्थात. आई आहे, माझ्या दोन्ही आज्या आहेत. तर त्या तिघी मला वेळोवेळी माझ्या सपोर्टला असतातच आणि खूपच मी भाग्यवान आहे की अजूनपर्यंत त्या मला म्हणजे आजीच्या हातचं ह्या वयात पण मला खायला मिळते, याच्यापेक्षा पलीकडे काय पाहिजे. आणि त्यात खूपच म्हणजे चांगलं आहे माझ्यासाठी ते. वा, तुझ्या पाठीशी? माझ्या पाठीशी आई आहेच. आईने लहानपणीपासून माझ्या सगळ्या स्वप्नांना धरून मला पुढे नेलं आहे. आणि माझी मावशी आणि माझ्या मावस बहिणी आहेत 2 अबोली जुईली. ओके. त्या दोघी माझ्यासाठी खूप लाडक्या आहेत आणि त्यांचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. त्यामुळे ह्या 4घी जणी आहे ज्यांच्याबरोबर मी सतत रोज बोलत असते आणि सतत त्यांचं एनकरेजमेंट, त्यांचा सपोर्ट मला मिळत असतो. वा, नक्कीच असाच सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू दे. मालिकेला आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.